नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि समकालीन विषयावर चर्चा करणार आहोत. भारतीय ज्ञान प्रणाली आणि अर्थशास्त्र म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टीम अँड इकॉनॉमिक्स. आज संपूर्ण जगामध्ये जो विकास, बाजार व्यवस्था, भांडवलशाहीची जी शाश्वतता आहे किंवा सामाजिक विषमता आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट असो किंवा पर्यावरणीय संकट असो, अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत आहे. आणि या चर्चा ज्या सुरू आहेत, या चर्चांवर सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जग पाठलाग करत आहे, की नेमकी कुठली विचारप्रणाली आहे, की ज्या विचारप्रणालीमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. शाश्वत विकास राहील, भांडवलशाही देखील टिकून राहील, समाजाचा फायदा होईल, बाजार व्यवस्था टिकून राहील आणि ह्या सगळ्या प्रश्नांची जे उत्तरं आहेत, त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी पाश्चात्य विचारसरणी कमी पडते काय? असा देखील एक विचारप्रवाह आहे. आणि भारताकडे हजारो वर्षाची एक सशक्त, नैतिक आणि समग्र आर्थिक परंपरा आहे आणि ती म्हणजे भारतीय ज्ञान प्रणाली. त्यामुळेच आज आपण पाहणार आहोत, की इंडियन नॉलेज सिस्टीम अँड इकॉनॉमिक्स, भारतीय ज्ञान प्रणाली, ज्ञान पद्धती आणि अर्थशास्त्र याचा काय संबंध आहे. आणि IQS म्हणजे प्राचीन ग्रंथाचा संग्रह नाही आहे. ती एक काय जीवनदृष्टी आहे, ज्यामध्ये धर्म असेल, अर्थ असेल, काम असेल आणि मोक्ष असेल. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे भारतीय विचारप्रणालीमध्ये 4 पुरुषार्थ म्हटले आहेत. आणि या 4ही पुरुषार्थाचा कसा समतोल साधला जावा यासाठी प्रामुख्यानं भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये आपल्याला माहिती किंवा ज्ञान मिळते. यामध्ये संपत्ती म्हणजे केवळ नफा नसून लोककल्याणाचे ते साधन मानलं जातं. मग वेद असतील, उपनिषद असतील, स्मृती असतील, पुराणे असतील, कौटिल्याचं अर्थशास्त्र असेल, शुक्रनीती असेल, बृहस्पतीची स्मृती असेल, या सगळ्या ग्रंथामध्ये आपण जर वाचन केलं तर अर्थव्यवस्था आहे, व्यापार आहे, कर आहे, उत्पादन आहे, श्रम विभागणी आहे, राज्याची कुठली भूमिका असावी आणि नैतिकता काय, या सगळ्यांचा सखोल विचार आपल्याला आढळतो. आणि आजचं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण गव्हर्नमेंटने लागू केलेलं आहे, ज्याला आपण न्यू एज्युकेशनल पॉलिसी असे म्हणतो, नॅशनल न्यू एज्युकेशनल जी पॉलिसी आहे, तर या 2020च्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये IQSला अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलं गेलं आहे. आणि यामागील जो हेतू आहे तो देखील स्पष्ट आहे, की आधुनिक अर्थशास्त्राला भारतीय मूल्यांची, नैतिकतेची आणि शाश्वततेची कुठेतरी जोड द्यायला पाहिजे. आणि आता आपण त्यामुळेच बघूया, की IQSमध्ये नेमकी अर्थशास्त्राची संकल्पना कशी मांडली आहे. जेव्हा आपण भारतीय परंपरा म्हणतो, तर या भारतीय परंपरेमध्ये अर्थ ही जी संकल्पना आहे, तर या संकल्पनेला केवळ पैसा किंवा संपत्ती एवढ्यापुरतं ही संकल्पना मर्यादित नाही. अर्थ म्हणजे जीवनासाठी आवश्यक साधने, सुरक्षितता, समृद्धी आणि समाजाचं कल्याण, ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. मग कौटिल्य स्पष्टपणे काय सांगतात, की अर्थ काय आहे? सर्व शास्त्रानं मूलम. सर्व शास्त्रानं मूलम म्हणजे अर्थ जे आहे हा सर्व शास्त्राचा पाया आहे. आणि मजबूत अर्थव्यवस्था जर नसेल तर धर्म असेल, शिक्षण असेल, संरक्षण असेल, संस्कृती असेल, ही ही अनेक कालावधीपर्यंत टिकू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था ही आहे तर ती मजबूत पाहिजे. मग कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला राज्याची भूमिका जी आहे तर ती अत्यंत सक्रिय पाहायला मिळते. राज्य केवळ कर वसूल करणारी यंत्रणा नाही आहे. राज्य केवळ कर वसूल करणारी संस्था नाही, तर ती उत्पादन आहे, व्यापार आहे, बाजार नियमन आहे, रोजगार निर्मिती आहे, अन्न सुरक्षा आहे आणि आपत्ती व्यवस्थापन करणारी एक कल्याणकारी यंत्रणा देखील आहे, असं देखील आपल्याला वाचायला मिळतं. राज्य स्वतः खाणी चालवते, वेगवेगळ्या कारखाने चालवते, कारखाने उभारते, धान्य साठा ठेवते, रस्ते बांधते, कालवे बांधते, किमती नियंत्रित करते आणि काही दुर्बल घटकांचं संरक्षण देखील करते. अशी जी यंत्रणा आहे त्याला कल्याणकारी यंत्रणा म्हटलं जातं. आणि हेच तर आपण मिश्र अर्थव्यवस्थेला आपण जे म्हणतो, त्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये देखील तेच आपल्याला वाचायला मिळतं. आणि कररचना जी आहे ती कररचना देखील भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये, कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये जरी आपण वाचलं, तर कौटिल्याचे अर्थशास्त्र जरी हे राजकीय अर्थशास्त्र असलं तरी देखील आपल्याला अर्थशास्त्राची काही पाळेमुळे त्याच्यामध्ये वाचायला मिळतात. त्यामध्ये जी कररचना आहे ती देखील न्याय्य होती. राजा जो होता तो उत्पन्नाचा एक साधारणतः 1/6 भाग म्हणून कर घेत असे आणि घेतलेल्या करातून वेगळ्या प्रकारचे त्याले
त्यांना काम करावं लागत होतं. मग त्याच्यामध्ये अत्याचार असो, शेतकऱ्यांना दिलेल्या सवलती असो, व्यापाऱ्यांना दिलेलं संरक्षण असो, आपत्तीच्या वेळेस करमाफी असो, हे सगळंच्या सगळं त्या घेतलेल्या करातून राजा हा करत असे. म्हणजे उत्पन्नाचा 1/6 भाग हा राजा जो आहे तो राजा त्याच्यामध्ये घेत होता. बाजारामध्ये मापतोलाची शिस्त आहे. दर्जा असो, वेगळ्या प्रकारच्या धान्याचा दर्जा असो, प्रतवारी असो, ग्राहक संरक्षण असो, एकाधिकार प्रतिबंध असो. बघा ना, आपल्या मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये शिकतो, की एकाधिकार वाढीस लागला, तर कशाप्रकारे मोनोपोली निर्माण होऊन वस्तूच्या किमतीवर प्रामुख्याने त्या एकाधिकाराचंच वर्चस्व राहतं. म्हणजे या एकाधिकारावर प्रतिबंध कसा आणावा, हे देखील आपल्याला या भारतीय ज्ञान प्रणालीच्या अर्थशास्त्रामध्ये वाचायला मिळते. हे सर्व जे आहेत घटक हे स्पष्टपणे कौटिल्याने मांडलेले आहेत मित्रांनो. आणि आज ज्याला आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट म्हणतो ना, तर त्याची जी बीजे आहेत ती आपल्याला अर्थशास्त्रातच दिसतात. कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजे ग्राहक संरक्षण जो कायदा आहे तो देखील. आर्थिक जी नैतिकता आहे, इकॉनॉमिक्स जे प्रामुख्याने आर्थिक दृष्टिकोनातून जे चांगलं असावं, जे इथिकली इकॉनॉमिक्स ज्याला आपण म्हणतो, तो हा IQSचा प्रामुख्याने कणा देखील आहे, असं देखील आपल्याला अभ्यासांती पाहायला मिळते. फसवणूक आहे, साठेबाजी केल्या जाते, काळा बाजार केला जातो, चुकीचे मापं देऊन लोकांना वस्तू विकल्या जातात. या सगळ्यांना वेगळ्या प्रकारचे गुन्हे देखील त्यावेळेस होते आणि सगळे गुन्हे मानले गेले आहेत. मग ते व्याजदरावर मर्यादा ठेवणं, दंड आकारणं, व्यापार बंदी करणं, अशा शिक्षाही होत्या. ह्याच तर आधुनिक काळामध्ये आपल्याला इम्पोर्टचा जो कोटा निर्धारित केला जातो. रेट ऑफ इंटरेस्टवर RBI मॉनिटरी पॉलिसी अंतर्गत वेगळ्या प्रकारची ध्येय धोरणे आखते. तर याची कुठेतरी पाळेमुळे या इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये आहेत का? हा देखील विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. या सगळ्या बाबतीमध्ये तत्व स्पष्ट होतं, की नफा हवा आहे. नफा हवा आहे, पण शोषण नको. विकास हवा आहे, पण विषमता नको. संपत्ती हवी आहे, पण ती धर्माच्या चौकटीत असो. या ठिकाणी धर्म म्हणजे जीवन जगण्याची जी आचारसंहिता त्याला आपण म्हणू शकतो. ह्या धर्माच्या चौकटीत ती संपत्ती असायला पाहिजे. विषमता नसायला पाहिजे. विकास करा, पण विषमता नाही. नफा पाहिजे, परंतु शोषण नको. म्हणजे इथे काय आहे? धर्माधिष्ठित अर्थनीती ही संकल्पना प्रामुख्याने पुढे येते. अशी जबरदस्त इंडियन नॉलेज सिस्टीम आहे. धर्म म्हणजे जे आपण पाहतो, की पूजा नव्हे, कर्तव्य, न्याय, लोककल्याण या दृष्टिकोनातून प्रामुख्याने धर्माला पाहणं गरजेचं आहे. असं जर आपण निरपेक्ष अभ्यासलं तर आपल्याला तसा निष्कर्ष काढेल. आणि याच तत्वातून योगक्षेम ही संकल्पना आली. म्हणजे राजाचं जे अंतिम ध्येय आहे ते काय आहे? तर जनतेचं संरक्षण आणि कल्याण करणे. राजाचं अंतिम ध्येय म्हणजे जनतेचं संरक्षण करणे आणि त्यांचं कल्याण करणे हे दिलं आहे. म्हणजे राजेशाहीमध्ये देखील बघा, कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये, राजकीय अर्थशास्त्रामध्ये हे वाचायला मिळतं. अनेक इतिहासकारांच्या मते श्रमविभागणी जी संकल्पना आहे ती प्राचीन वैदिक काळात, वर्णाव्यवस्था जी आहे तर ती गुण आणि कर्मावर आधारित जी आहे, तर ती म्हणजे गुण आणि कर्मावर आधारित होती. जन्मावर ती आधारित नव्हती. म्हणजे हे मी कधी सांगतो, की थोडंसं इतिहासकारांचा अभ्यास केला तर लक्षात येते, की अतिप्राचीन अवस्थेमध्ये, अतिप्राचीन वैदिक काळामध्ये, परंतु नंतरच्या वैदिक आणि उत्तर वैदिक काळामध्ये तर ती जन्माधारित झाली. म्हणजे ते 4 वर्ण जे पडले तर ते जन्माधारित पडले. परंतु त्याच्या आधीच्या प्राचीन वैदिक जी अवस्था म्हणजे वैदिक काळामध्ये प्रामुख्याने ती जी हे होती तर कर्मावर आधारित होती. मग ब्राह्मणांना ज्ञान देण्याचा, क्षत्रियांना प्रशासन चालवण्याचा, वैश्यांना उत्पादन रोजगार करण्याचा, शूद्रांना कौशल्याधारित आणि इतर सेवा करण्याचा, असे सगळे जे कार्य दिलेले होते तर ती त्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतं. ते नंतरच्या काळामध्ये त्याच्यावर टीका देखील झाल्या. परंतु कार्याधारित ही रचना जी होती तर ती काही अतिप्राचीन काळामध्ये थोडी योग्य होती. परंतु नंतरच्या वैदिक आणि उत्तर वैदिक काळामध्ये त्याला खूप त्याच्यावर टीका होणार. आज आपण ज्याला जे MSME म्हणतो, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, म्हणजे ज्याला आपण सूक्ष्म लघु मध्यम उद्योग म्हणतो किंवा कौशल्य विकास म्हणतो, स्किल डेव्हलपमेंट म्हणतो, वेगळ्या प्रकारचे स्टार्टअप म्हणतो किंवा ग्रामीण उद्योजकताबद्दल आपण बोलतो, तर त्याची जी मुळे आहेत ती देखील भारतीय ज्ञान परंपरेमध्येच आढळतात. खूप चांगली एक संकल्पना आहे वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे
ही आजच्या जागतिकीकरणाला एक नैतिक दिशा देते. काय आहे हे वसुदैव कुटुंबकम? सहकार्य, समावेशक विकास आणि शाश्वत व्यापार आणि सामायिक समृद्धी. सामायिक म्हणजे सर्वांची समृद्धी, इन्क्लुझिव्ह ग्रोथ ज्याला म्हटलं आहे. सगळं जगाचं कल्याण व्हावं असा विचार या वसुधैव कुटुंबकम याच्यामध्ये पाहायला मिळतो, जो इंडियन नॉलेज सिस्टीम अंतर्गत या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. हा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलचा बेल बटनला देखील क्लिक करा. धन्यवाद.